काही अधिकारी असे असतात ज्यांची त्यांच्या कारकिर्दीत अगदी एकदा किंवा दोनदा वगैरे बदली होते. पण असेही काही अधिकारी असतात ज्यांच्या कारकिर्दीच्या वर्षांपेक्षा जास्त वेळा त्यांची बदली झालेली असते. असेच एक अधिकारी आहेत ज्यांची 21 वर्षात तब्बल 25 वेळा बदली झाली आहे. आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की मी कोणाबद्दल बोलतेय. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई, राजकीय दबावाला न जुमानणारी भूमिका आणि प्रशासनातील शिस्त यामुळे चर्चेत राहिलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा मोठ्या जबाबदारीवर विराजमान झालेत. राज्य सरकारनं त्यांची अन्न व औषध प्रशासन अर्थातच FDA आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. मात्र या नियुक्तीपेक्षा जास्त चर्चा होते ती त्यांच्या बदल्यांची. कारण 21 वर्षांच्या सेवेत ही त्यांची तब्बल 25वी बदली ठरली आहे. नेमकं तुकाराम मुंढे कोण आहेत, त्यांची इतक्या वेळा बदली का झाली आणि FDA सारख्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे का सोपवण्यात आली आहे, पाहूया या रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा बदलीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि धाडसी अधिकारी अशी ओळख असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. पण हे काही नवीन नाही, कारण 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांची तब्बल ही 25वी बदली ठरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या बदली मागे असणाऱ्या कारणांवर चर्चा रंगू लागली आहे. सुरुवातीपासून जाणून घ्यायचं झालं तर 2005 बॅचचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पहिली नियुक्ती सोलापूरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून झाली आणि त्यानंतर 2 दशकांहून अधिक काळात त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर कामं केली. कधी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, कधी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, नाशिक महापालिका आयुक्त, परिवहन आयुक्त, तर कधी नागपूर महापालिका आयुक्त अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रशासनातील शिस्त, पारदर्शकता आणि नियमांचा काटेकोरपणे अंमलबजावणी यावर भर दिला. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे नियमांबाबतची त्यांची तडजोड न करणारी भूमिका. अतिक्रमणाविरोधातील कठोर कारवाई असोत, महसूल वसुलीची मोहीम असो किंवा शासकीय कार्यालयांमधील शिस्तीचा प्रश्न असो, त्यांनी अनेकदा धाडसी निर्णय घेतलेत. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांची प्रतिमा एक कर्तव्यदक्ष आणि निर्भीड अधिकारी म्हणून निर्माण झाली. मात्र दुसरीकडे त्यांच्या याच कठोर भूमिकेमुळे अनेकदा राजकीय आणि प्रशासकीय वाद सुद्धा निर्माण झाले. आता त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. पण तुकाराम मुंढे यांना अन्न व औषध प्रशासन खातं देण्याचं नक्की कारण काय, असा प्रश्न सुद्धा सध्या उपस्थित होतोय. याचं कारण असं की राज्याचं अन्न आणि औषध प्रशासन खातं गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं या न त्या कारणानं चर्चेत राहिलंय. या विभागातील काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा झाले असून अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांच्याकडे या विभागाचं मंत्रीपद आहे. तरी सुद्धा काही दिवसांपूर्वी या विभागातील एका अधिकाऱ्याला मंत्रालयातच लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलं होतं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याच्यावर थेट मंत्रालयात कारवाई करत अटक सुद्धा केली. याशिवाय सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी सुद्धा अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कामकाजावर नाराजगी व्यक्त केली होती. अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नसल्याची भावना त्यांनी विधिमंडळ अधिवेशनात मांडली होती. विभागातील काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत सुद्धा दबक्या आवाजात चर्चा सुरू असतात म्हणे. आणि याच पार्श्वभूमीवर आता तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कठोर आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्याकडे या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे प्रशासनात मोठे बदल होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यापूर्वी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त म्हणून काम करत असताना तुकाराम मुंढे यांनी मोठी आणि धाडसी मोहीम हाती घेतली होती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या मिळवलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाई सुरू केली होती. अनेकांना निलंबनाच्या नोटिसा सुद्धा देण्यात आल्या होत्या आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वेगानं सुरू होती. पण कारवाईच्या दरम्यानच 31 मार्च रोजी त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. त्यानंतर दिव्यांग विभागातील बोगस प्रमाणपत्रांच्या चौकशीची गती मंदावल्याची चर्चा प्रशासनात सुरू झाली. त्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागात पाठवण्यात आलं. मात्र त्या पदावर स्थिरावण्या अगोदरच आता पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली.
तुकाराम मुंडे यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. प्रशासनात काम करताना त्यांनी नेहमीच नियमांना सर्वोच्च स्थान दिलंय. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निर्णय घेण्याची त्यांची प्रतिमा राहिली आहे. तसं बघायला गेलं तर एखाद्या अधिकाऱ्याचा एका ठिकाणी कार्यकाळ 3 वर्षांचा अपेक्षित मानला जातो, पण तुकाराम मुंडे यांच्या बाबतीत हे चित्र अनेकदा उलट दिसून आलंय. 21 वर्षांच्या सेवेत तब्बल 25 बदल्या, म्हणजे सरासरी एका वर्षाचा कार्यकाळ सुद्धा त्यांना अनेक ठिकाणी पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे हे केवळ आणखी एक बदली आहे की अन्न आणि औषध प्रशासन विभागात मोठ्या बदलांची नांदी हे येणारा काळच ठरवणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न आणि औषध प्रशासन विभागातील भ्रष्टाचारावर लगाम बसेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला फॉलो करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.